प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर मग ह्याच्यामध्ये आपण मागचा आढावा घेतला तर आपण 5 प्राकृतिक जे विभाग आहेत त्याच्यामधला हा पहिला आहे मुद्दा हिमालय. त्याचं संपूर्णपणे आपण विस्तारीकरण आपल्या मुद्द्याद्वारे घेत आहोत. हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. ताजिकिस्तान मधील पामीरच्या पठारापासून हिमालय हा पूर्वेकडे संपूर्णपणे पसरलेला आहे. आशिया खंडातील एक प्रमुख अशी पर्वत प्रणाली आहे. भारतामध्ये जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेशापर्यंत बघा, भारतामध्ये जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेशापर्यंत असा हिमालय पसरलेला आहे. आता हिमालय ही एकच पर्वतरांग नाहीये, तर हिमालयामध्ये अनेक समांतर अशा पर्वतरांगांचा समावेश आहे. आणि शिवालिक ही सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग आहे. समजलं? पुढे जाऊया. आता ही सर्वात अशी नवीन म्हणजे अर्वाचीन अशी पर्वतरांग आहे. शिवालिक पर्वत रांगेकडून उत्तरेकडे आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला लघु हिमालय, बृहत हिमालय म्हणजेच हिमाद्री, आपल्याला लघु हिमालय, बृहत हिमालय म्हणजेच हिमाद्री आणि हिमालया पलीकडील काही रांगा ह्या आढळतात. आता याच पर्वत रांगांचं पश्चिम हिमालय म्हणजेच काश्मीर हिमालय आणि मध्य हिमालय म्हणजे कुमाऊ हिमालय आणि पूर्व हिमालय म्हणजे आसाम हिमालय असेही भाग केले जातात. पुढे आपण बघूया उत्तर भारतीय मैदान. हा प्राकृतिक विभाग हा हिमालयाच्या दक्षिणेच्या पायथ्यापासून ते रतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरलेला असा आहे. तसाच तो पश्चिमेच्या बाजूला पश्चिमेच्या ठिकाणी राजस्थान आणि पंजाब यांच्यापासून पूर्वेकडे आसाम पर्यंत पसरला गेलेला आहे आणि बहुतांशी भाग हा सखल आणि सपाट आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे 2 विभाग केले जातात. अरवली पर्वताच्या पूर्वेकडील भाग म्हणजे कुठून तर गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश हा आहे, तो ओळखला जातो. बरोबर. त्याच्यानंतर आपण बघूया या मैदानी प्रदेशाचा उतार हा पूर्वेकडे आहे. कुठे आहे? पूर्वेकडे. जास्ती करून कुठे आहे? पूर्वेकडे. त्याच्यानंतर भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा बहुतांश भाग आणि बांगलादेश हा मिळून सगळा असा गंगा आणि ब्रह्मपुत्रा या प्रणालीचा त्रिभुज प्रदेश बनतो. बघा, इथे खूप लक्ष देण्यासारखं आहे की भारताचा पश्चिम बंगाल या राज्याचा काही भाग, बहुतांश भाग आणि बांगलादेश असा मिळून गंगा आणि ब्रह्मपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश असा बनतो. आणि या प्रदेशाचं नाव काय आहे? सुंदरबन. काय आहे? सुंदरबन. पुढे जाऊया. आता उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागाला काय आहे? वाळवंट. काय आहे त्या भागामध्ये? वाळवंट. आणि याला हे थरचं वाळवंट किंवा मरुस्थली या नावानं प्रसिद्ध आहे. कोणत्या नावाने? थरचं किंवा मरुस्थली. आणि मग राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटानं व्यापलेला आहे. काय आहे? व्यापलेला आहे. आणि याच्या उत्तरेकडील भागास पंजाबचा मैदानी प्रदेश असं पण ओळखलं जातं. आता हा सगळा प्रदेश अरवली पर्वत आणि दिल्ली डोंगर रांगा यांच्या पश्चिमेकडे पसरलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण संपूर्णपणे विस्तार बघत आहोत. बरोबर. आपल्या हिमालयाचा उत्तर मैदानी प्रदेशाचा. तर थोडस उत्तर, पश्चिम, दक्षिण, उत्तर असं सारखं केलं जातंय, तर गोंधळून जाऊ नका. तर आपल्या वहीमध्ये जर नोंद केली तरी चालेल. हो, मी आपल्या मुद्द्याद्वारे मी तुमचं स्पष्टीकरण करतच आहे, काळजी नका करू. त्याच्यानंतर आता आपण परत आपल्या मुद्द्याकडे वळूया. तर आता हा प्रदेश अरवली पर्वत आणि दिल्ली डोंगर रांगा यांच्या पश्चिमेकडे असा पसरलेला आहे.
या मैदानाची निर्मिती ही सतलज आणि तिच्या उपनद्यांच्या संचयन कार्यातून झालेली आहे. त्याच्यानंतर पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार हा पश्चिमेकडे आहे. कुठे आहे? पश्चिमेकडे. मग या मैदानी प्रदेशामधली जी मृदा आहे ती सुपीक असल्यानं तेथे शेती व्यवसाय हा मोठ्या प्रमाणामध्ये चालतो. काय चालतो? शेती व्यवसाय. त्याच्या पुढे आपण बघूया की द्विप्रकल्प. तर आता ह्याच्याबद्दल माहिती घेताना आपण बघूया की उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे पसरलेला व हिंदी महासागराकडे निमुळता असा होत जाणारा हा सगळा प्रदेश द्विप्रकल्प म्हणून ओळखला जातो. मग याच्यामध्ये काय काय आहेत? लहान मोठे असे पर्वत आहेत, काही पठार आहेत आणि याच्या उत्तरेच्या बाजूला अरवलीहा हा सर्वात लहान वली पर्वत आहे. कोणता? अरवलीहा म्हणजे प्राचीन वली पर्वत. आता या भागामध्ये काही सपाट मैदान, सीमांकात करणारी पठारांची शृंखला, मध्य भागातील विंध्य सातपुडा पर्वत, तर पश्चिम घाट आणि पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश सुद्धा आहेत. आलं लक्षात? पुढे जाऊया. त्याच्यासाठी आता काय आपला छोटासा काय आहे बघू. इथं दख्खन पठाराच्या पश्चिमेस कोणती पर्वतरांग आहे? पश्चिम घाटाची वैशिष्ट्य सांगा. पश्चिम व पूर्व घाट याची तुलना करा, म्हणजे फरक स्पष्ट करा. पश्चिम घाटाला जलविभाग का म्हणतात? असं आपण सगळं छोटीशी फीत आहे. त्याच्यानंतर आहे की 3.1 च्या आधारे खालील प्रश्नांची काही उत्तरं द्यायची. अरवली पर्वत कोणत्या दिशेला पसरला आहे? अरवली पर्वत कोणत्या नद्यांचा जलविभाजक आहे? आणि अरवली पर्वताच्या पूर्वेकडील पठाराच्या वरील पर्वतरांगांची सगळ्यांची नावं लिहायची. आणि दख्खनच्या पठाराचा विस्तार हा कोणत्या कोणत्या राज्यात दिसतो? अर्थात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत, त्याची नोंद करायची आहे. बरोबर? पुढे चला. आता आपण काय शिकलो? टिपा लिहा, हिमालय आणि दुसरं उत्तर भारतीय मैदान. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया.